आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। राजकारणातील किंगमेकर, विकासाची दूरदृष्टी आणि कार्यकर्त्यांच्या मनातील लोकप्रिय नेतृत्व। विटा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष माननीय अमोलदादा बाबर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपल्या नेतृत्वाला उत्तरोत्तर यश लाभो, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील आपल्या कार्याला नवी उंची मिळो आणि आपल्या हातून जनसेवेचे कार्य असेच अविरत घडत राहो, हीच वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक संजय भाऊ राठोड मित्रमंडळ, सांगली ग्रुप, संत सेवालाल स्पोर्ट्स, संत सेवालाल ग्रुप, खानापूर तालुका। अमोलदादा बाबर यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। खानापूर तालुक्यात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह। प्रांताधिकारी विक्रम बांदल यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न। विटे शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात आज 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। खानापूर तालुक्याचे प्रांताधिकारी विक्रम बांदल यांच्या हस्ते तहसील कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहण करण्यात आले। राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील वीर जवान आणि स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केले। या ध्वजारोहण सोहळ्यास खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर, तहसीलदार योगेश्वर टोंपे, विटा पोलीस ठाण्याचे डीवायएसपी सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते। या सोबतच विटा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संताजी पाटील, विटा नगर परिषदेचे नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, विविध शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी, माजी सैनिक आणि विटे शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने या राष्ट्रीय सोहळ्यात सहभागी झाले। देशभक्तीपर वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने विटे शहरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह अधिकच वाढला। राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान आणि देशाच्या प्रगतीसाठी एकजुटीने पुढे जाण्याचा संकल्प, अशा देशभक्तिमय वातावरणात खानापूर तालुक्यातील 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।